आहे। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला, पण हे स्वातंत्र्य एवढ्या सहजासहजी मिळाले नाही। यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, आपले संपूर्ण आयुष्य या स्वातंत्र्यासाठी खर्च केले। वेळेप्रसंगी या स्वातंत्र्यासाठी रक्ताचा सडा झाला। असा हा आपला भारत देश नैसर्गिक साधन संपत्ती आणि खनिज समृद्ध देश आहे। माथी हिमालय उभा आहे, पायी सागराच्या लाटा लोलन घालत आहेत। देशातून गंगा, गोदावरी, ब्रह्मपुत्रासारख्या पवित्र नद्या वाहत आहेत। निर्जीव पक्षी आकाशी भरारी मारतो आहे। सैनिक व जवान डोळ्यात तेल घालून देशाचे सीमारक्षण करत आहेत। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत कबीर आपल्या देशाची संस्कृती जागतिक पातळीवर एक सर्वश्रेष्ठ संस्कृती मानली जाते। आपल्या भारत देशात अनेक जाती धर्माचे लोक आनंदाने राहतात। विविधतेत एकता हे भारताचे अनोखे वैशिष्ट्य आहे। स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपल्या देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे। भारताकडे स्वतःचा अनेक साठा आहे। विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, आरोग्य, शिक्षण तसेच वाहतूक इत्यादी क्षेत्रात आपल्या देशाने नेत्रदीपक प्रगती केली आहे। असे असले तरी आजही देशातील शेतकऱ्यांना स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन करावे लागते। अनेक गोरगरिबांना एक वेळचे जेवण सुद्धा मिळत नाही। धर्माच्या नावावरून जातीय दंगली होतात। आज चीन, पाकिस्तान भ्रमणाच्या तयारीत असतात। देशांमध्ये दहशतवादी हल्ले नुसत्याच 22 एप्रिलला या हल्ल्यात अनेक भारतीय महिलांनी आपला पती गमावला। या महिलांचे दुःख वेदना मांडण्यासाठी ऑपरेशन सिंधूरद्वारे भारतीय लष्कराने आतंकवाद्यांचे 9 दहशतवादी उद्ध्वस्त करून भारतीय जवानांनी दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिले। म्हणूनच अनेक स्वातंत्र्यवीरांनी झेलल्यामुळे आपल्या निधड्या छातीवर म्हणूनच त्या स्वाभिमानाने आज आपण उभे आहोत या मातीवर। ऑपरेशन सिंधूर हे भारतीय लष्कराचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी व या जगाला भारताचं सामर्थ्य दाखवण्यासाठी काही वेळा भारतीय लष्कराच्या मोहिमाबाबतची माहिती किंवा त्याचा अंदाज शत्रूला येऊ नये म्हणून ऑपरेशन सिंधूर किंवा अशी अनेक विविध नावे सुचवली जातात। पण या साऱ्या आक्रमणांमध्ये अतिशय सामान्य माणूस भरडला जातो। जळणारी झोपडी आणि करपणारे रक्त हे आपल्या भारतीयांचे आहे हे आपण विसरता हा खरा प्रश्न आहे। म्हणूनच आजपासून सगळे भारतीय नागरिक या नात्याने आपल्या देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे हे आपले कर्तव्य आहे। म्हणूनच आपापसातील वाद वैर सोडून सर्व एकत्र आले तरच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन साजरा होईल। एवढे बोलून माझ्या भाषेत संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। जोपर्यंत तुझा प्राण आहे, जोपर्यंत तुझा प्राण आहे। सर्वांना माझे नमस्कार। माझे नाव पायल पांडुरंग मस्कर। मी इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे। सर्वांना 15 ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा। आज 15 ऑगस्ट या स्वतंत्र दिनानिमित्त मी 2 शब्द थोडक्यात सांगते। आपला भारत देश हा अज्ञानी व अशिक्षित होता। त्या काली इंग्रज भारतात आले व हळूहळू व्यापार करू लागले। भारत देशावर आपला हक्क करून घेतला होता। इंग्रजांना माणुसकी अजिबातच नव्हती। भारतीय नागरिकांना आतोनात मारण करायचे। त्यांची शेती संपूर्ण पीक त्यांना द्यावे लागे। अनेक प्रकारचे कच्चे माल, खनिज व संपत्ती विदेशात पाठवायचे व पक्का माल तयार करून भारत देशात विकायचे। आज 15 ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन। आजचा दिवस म्हणजे आपल्या भारतीयांसाठी आनंदाचा, उत्साहाचा व अभिमानाचा दिवस आहे। महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग अशा थोर पुरुषांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाला। स्वातंत्र्यानंतर आपला भारत देश विज्ञान, शेती, शिक्षण, क्रीडा अशा अनेक क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे। स्वातंत्र्यानंतर आपला भारत देश विज्ञान, शेती, शिक्षण, क्रीडा अशा अनेक क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे। पण भारतात देशद्रोही, गरिबी, असमानता, भ्रष्टाचार अशा समस्या सुद्धा आहेत। भारत देशाला सोन्याची चिडिया असे म्हणतात। तर आज मी त्या तिरंगी झेंड्याला व त्या महान हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली वाहून माझे भाषण संपले असे जाहीर करते। भारत माता की जय। जय हिंद, जय महाराष्ट्र। Download ShareChat.